नमस्कार मित्रांनो, आज ओन टीचर घेऊन येत आहे पूर्व उच्च प्राथमिक म्हणजेच इयत्ता 5वीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा विषय इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी. आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 पाहूया. सुरुवातीला विभाग पहिला इंग्रजी. विच ऑफ द फॉलोइंग नेम ऑफ फ्रूट विल बी द फर्स्ट आफ्टर अरेंजिंग दीज नेम्स अल्फाबेटिकली. अल्फाबेटिकली म्हणजेच ABCDच्या क्रमाने. मग सुरुवातीला येईल ॲपल. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह रिलेटेड विथ क्लास. क्लासची रिलेटेड ब्लॅकबोर्ड, डस्टर, B and C. Select the correct action word related with the given picture, seat. Find out the correct rhyming word for the given word, dish, wish. Find out the correct pair of opposite word, top, bottom. Find out appropriate meaningful small word from the given bigger word. Locket पासून लहान शब्द कोणता तयार होईल? Lock. We can see with our eyes. Choose the punctuation mark which is not seen in the picture. पिक्चरमध्ये नसलेले कोणते आहे? Question mark. Select the correctly punctuated sentence. All the best रोहन. या ठिकाणी ऑलचा एक कॅपिटल हवा आणि आरचा रोहनचा आर देखील, म्हणजे हे अशा प्रकारे हवे. विच अल्फाबेट शुड बी अ कॅपिटल लेटर इन द गिवन सेंटेन्स. आय लिव्ह इन मुंबई. मुंबईचे फर्स्ट लेटर कॅपिटल हवे कारण ते प्रॉपर नाऊन आहे. सिलेक्ट द पेअर ऑफ मंथ्स हॅविंग 30 days. 30 दिवस असणारे महिने कोणते? जून अँड सप्टेंबर. चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर from the given option. Second, to which direction is the road in the picture going? हा arrow आहे पहा राईटला. Which letter will you select to complete the riddle to form two meaningful word, COW cow आणि DOG dog. I have 4 legs but I cannot walk. Who am I? Table. Choose from the given alternative a sentence which is motto, live and let live. जगा आणि जगू द्या. When will you say good night? When you go to bed. What is the instruction related to the picture? हा मुलगा काय करत आहे? Push the stool. The greeting card is to wish happy Diwali. Choose the wrong pair of singular, plural. Ox, oxes. या ठिकाणी ऑक्सेन हवे. ओनली D. सी जम्प फ्रॉम द चेअर टू टेबल. चूज द करेक्ट मिनिंगफुल ऑप्शन फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. द सन रायझेस इन द ईस्ट. फाइंड द अपोजिट बिग फ्रॉम द फॉलोइंग. बिग, स्मॉल. Read the following prose and find the answer of given question. My name is Geeta. I come from Gujarat. I speak Gujarati. My favorite festival is Holi. Now question, where does Geeta come from? Gujarat. What does she speak? Gujarati. आपण आता विभाग दुसरा बुद्धिमत्ता चाचणी पाहूया. भारत माता हा शब्द उलट्या क्रमाने लिहिल्यास मधले अक्षर कोणते येईल? भारत माता हा 5 अक्षरी शब्द आहे आणि मधातले अक्षर त. त्यानंतर संख्या मालिका दिलेली आहे आणि या संख्या मालिकेतील समसंख्यांची बेरीज किती होईल? यामधील समसंख्या 4, 8 आणि 6 यांची बेरीज 18. त्यानंतर इंग्रजी अक्षरमाला दिलेली आहे, त्यावर आधारित प्रश्न आपण पाहूया. वरील अक्षरमालेत मधल्या अक्षरापासून समान अंतरावर असलेल्या अक्षरांची जोडी कोणती? मधले अक्षर यम. मग समान अक्षरावर असणारे पहा ए आणि वाय. आपण याला गोल करूया. ए आणि वाय. त्यानंतर समान अक्षरावर असणारे के आणि ओ. पहा हा के आणि हा ओ, म्हणजे ब आणि ड. पुढे वरील अक्षरमालेत डावीकडून 8, 1 आणि 20 या क्रमांकाच्या अक्षराने कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो? 8, 1 आणि 20 याच्यावरून तयार होतो HAT हॅट. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा.
हिवाळा, वसंत, पावसाळा आणि उन्हाळा. वसंत. बाकी मुख्य ऋतू आहेत. त्यानंतर 4, 45, 18 आणि 27. यामध्ये पहा 4. बाकी 3ने विभाज्य अशा संख्या आहेत 45, 18 आणि 27. आणि 3ची विभाज्यता कसोटी कोणती आहे? त्या अंकांची बेरीज 3च्या पाड्यात यायला हवी. त्यानंतर पुढे पहा, वेगळा म्हणजे 1 नंबर आहे. दोन्ही रेषा एकमेकाला दुभागलेल्या आहेत. त्यानंतर नागपूर, सोलापूर, चंद्रपूर आणि तुळजापूर. तुळजापूर वेगळे कारण बाकी सर्व जिल्हे आहेत. त्यानंतर पुढच्या आकृत्या पहा, यामध्ये 2 बाण एका बाजूला आणि मधला एका बाजूला विरुद्ध दिशेला, म्हणजे यामध्ये 3 मध्ये वेगळे बाण आहेत. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 3, 5, 7, 11. त्यानंतर 13 या मूळ संख्या आहेत. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल? सुरुवातीला 4 रेषा आहेत, मग 3, मग 2, मग 1 रेषा येईल. या ठिकाणी बाण दाखवलेले आहेत. बाणांच्या दिशेनुसार प्रत्येक बाण हा कोपरामध्ये आहे, त्यानुसार आकृती क्रमांक 1. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा चिन्हगट ओळखा. 1, 2, 3, 4, मग नंतर असेल 5. खालील मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 10, 15, 20, 25, 28 आणि 35. यामध्ये वेगळे आहे 28, कारण इतर संख्यांना 5ने निशेष भाग जातो. 5 वर्षापूर्वी श्रेयाचे वय 10 वर्ष होते, तर आणखी 3 वर्षांनी तिचे वय किती होईल? 5 वर्षापूर्वी सांगितलेले आहे 10, मग आज असेल 15, आणखी 3 वर्षांनी होईल 18 वर्ष. सैफ कैफपेक्षा उंच आहे. सैफ रामपेक्षा ठेंगणा आहे. शरद रामपेक्षा उंच आहे, तर सर्वात ठेंगणा कोण? तर सर्वात ठेंगणा कैफ असेल. उंटाला हत्ती म्हटले, हत्तीला वाघ म्हटले, वाघाला गाय म्हटले, गाईला सिंह म्हटले, तर दूध देणारा प्राणी कोणता? आपल्याला माहिती आहे दूध देणारा प्राणी हा गाय आहे आणि गाईला या ठिकाणी सिंह म्हटलेले आहे. सोबत दिलेल्या आकृतीत एकूण किती कोण आहेत? पहा, कोण कसे मोजायचे या पद्धतीने पहा. 1, 2, 3 आणि 4. मग 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 अशी बेरीज करायची, म्हणजे आपले एकूण कोण निघतील 10. गीताला 3 भाऊ आहेत. मोठ्या भावाचे नाव रमेश आहे, तर रमेशला किती भाऊ आहेत? रमेशला 2 भाऊ आहेत. घड्याळ, तास काटा व मिनिट काटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतात? काटकोनामध्ये घड्याळीचा काटा हा 2 वेळाच येत असतो. एक 3 वाजता आणि एक 9 वाजता. खालील प्रश्न आकृत्यांचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल? पाण्यातील प्रतिबिंब जेव्हा आपण पाहत असतो त्यावेळी वरची दिशा खाली आणि खालची दिशा वरी होत असते, तर दिशा बदलल्याच्या नंतर ही आकृती अशा प्रकारे दिसेल. पुढे पहा, पुढची आकृती आहे ती देखील पाण्यातले प्रतिबिंब कसे दिसेल या पद्धतीने. आता आरशातील प्रतिमा कशी दिसेल? आरशातील प्रतिमा पाहत असताना डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे दिसत असते. मग या आकृतीप्रमाणे ही आरशातील आकृती असेल. त्यानंतर पुढे देखील आरशातील आकृतीच आहे ही या पद्धतीने, डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध आपल्याला पाहून शब्द शोधायचा आहे. समईचा उजेड, मग उदबत्तीचा सुवास असतो. राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय फूल कमळ. 3 ला 27, 3चा घन 27, मग 5चा 125. 8/4, 24/12. 8ला 3ने गुणले 8 त्रिक 24, 4ला 3ने गुणले 4 त्रिक 12. मग 5ला देखील आपल्याला 3ने गुणावे लागेल. 5 त्रिक 15, 7 त्रिक 21. प्रश्न आकृतीशी जुळणारी उत्तराकृती आपल्याला पाहायची आहे. त्रिकोणामध्ये गोल आहे आणि याच्या उलट झालेले आहे गोलामध्ये त्रिकोण. मग या ठिकाणी चौरसामध्ये आयत आहे, तर आयतामध्ये चौरस असायला हवा. पुढे प्रश्न आकृतीप्रमाणे तंतोतंत दिसणारी आकृती आपल्याला शोधायची आहे. या आकृतीप्रमाणे अगदी तंतोतंत दिसणारी आकृती म्हणजे ही. पुढची आकृती तंतोतंत जुळणारी ही आकृती. शारदा एका रांगेत मध्यभागी उभी असून तिचा क्रमांक 9 आहे, तर रांगेत एकूण किती मुली आहेत? तिचा क्रमांक 9 म्हणजे तिच्या डावीकडे 8, उजवीकडे 8, 16 आणि ती एक 17.
क पासून म पर्यंत पोहोचताना संगीताचे तोंड किती वेळा दक्षिणेकडे होईल? दक्षिणेकडे म्हणजेच खालच्या बाजूला. अशा पद्धतीने 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा ती दक्षिणेकडे होईल. जर 30 जुलैला सोमवार असेल तर त्याच वर्षाचा स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी असेल? स्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्ट. जुलै महिना हा 31 दिवसाचा असतो. 30 जुलैला सोमवार म्हणजे 31 जुलैला मंगळवार, 1 ऑगस्टला बुधवार. 1 तारीख, 8 तारीख आणि 15 तारीख हे सारख्याच वारी येतात म्हणजेच बुधवारी. सोबतच्या चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? या ठिकाणी चौकोनातील सर्व संख्या ह्या 7ने विभाज्य आहेत म्हणजे 7च्या पाढ्यात येणाऱ्या आहेत. 7च्या पाढ्यात येणारी संख्या म्हणजे 49. या ठिकाणी वेन आकृती दिलेली आहे. तीनही आकृत्यात सामायिक असणारा अंक कोणता? 7. फक्त वर्तुळात असणारा अंक कोणता? फक्त वर्तुळामध्ये पहा 5. फक्त आयतात असणाऱ्या अंकांची बेरीज किती? फक्त आयतामध्ये 8 आणि 3 म्हणजेच 11. 2018 नंतर येणारे लीप वर्ष कोणते? 2018च्या नंतरचे 24 पण आहे आणि 32 पण आहे. ब आणि क. दिलेल्या संख्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून शोधा. 16ची डबल 32, 32ची 64, मग 64ची डबल 128. त्यानंतर 2, 5, 10, 17 संख्या या ठिकाणी वाढलेल्या आहेत. 2 मध्ये 3 मिसळले 5, नंतर 5 मिसळले, नंतर 10 मध्ये 7 मिसळले, मग त्यानंतर आपल्याला 9 मिसळावे लागतील म्हणजे किती होईल? 26. 3, 5, 7 आणि 9 अशा पद्धतीने संख्या आपण मिसळलेल्या आहेत. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य आकृती शोधा. या ठिकाणी प्रत्येक आकृतीच्या मध्ये 4 गोल आहेत. मग 4 गोल असणारी आकृती म्हणजे ही. बस, ट्रॅक्टर, ट्रक हे सर्व कुठून जातात? रस्त्यावरून. म्हणजेच ही वाहने रोडवर धावणारी आहेत तर त्याचेच मोटार देखील. आग्नेय, नैऋत्य, वायव्य या मुख्य दिशा आहेत का? नाही, या उपदिशा आहेत. मग उपदिशा अजून कोणती? ईशान्य. एका सांकेतिक भाषेत 3 ला 6, 4 ला 12, 5 ला 20. पहा 3 ला 6 कसे आले? 3च्या आधी 2, 3 दुने 6, 4च्या आधी 3, 4 त्रिकम 12, 5च्या आधी 4, 5 चोक 20, मग 6च्या आधी 5, 5 सख 30 म्हणजे उत्तर आहे 30. एका सांकेतिक भाषेत वसन हा शब्द 4, 5, 3, वतन हा शब्द 3, 4, 2, वर हा शब्द 8, 3 असा लिहिला जातो. अक्षरे व अंक यांचा क्रम सारखा असेल असे नाही तर त्या भाषेत नर हा शब्द कसा लिहाल? पहा प्रत्येक आता यामध्ये आपल्याला सारखा असणारा अक्षर आणि तो अंक शोधावे लागेल. वसन आणि वतन यामध्ये आणि वर या तिन्हीमध्ये व हा सारखा आहे. मग या तिन्हीमध्ये सारखा अंक कोणता आहे? तर 3. म्हणजे व साठी काय आलेला आहे? 3 आलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक अंक आणि त्याच्यासाठी वापरलेले अक्षर हे शोधावे लागेल. मग यावरून आपल्याला शोधता येईल नर यासाठी 48. पुढे पहा अक्षरे आणि चिन्ह यांचा तक्ता पाहून प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. या ठिकाणी आपल्याला सांकेतिक भाषेत दार हा शब्द कसा लिहिता येईल? द साठी वापरलेला आहे त्रिकोण, त्याच्यासाठी पुन्हा काना दा आणि र साठी हे फूल. मग त्रिकोण, काना आणि फूल ऑप्शन नंबर 3. आता पुन्हा गोल, स्वस्तिक आणि फूल या चिन्हापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द. गोलसाठी वापरलेला आहे क, त्यानंतर स्वस्तिक म्हणजे मात्रा के आणि फुलासाठी र, केर. रस्त्यावर केळीचे साल पडलेले दिसले तर तुम्ही काय कराल? पाय घसरून कोण पडेल याचे निरीक्षण करू, दुर्लक्ष करू, स्वतः साल उचलून कचराकुंडीत टाकू. पूरग्रस्तांना मदत करायची आहे अशा वेळी तुम्ही काय कराल? पूरग्रस्तांना टीका करू, त्यांना दोष देऊ, त्यांच्यासाठी संस्था उभारू, महापूरग्रस्तांसाठी निधी गोळा करू. हे उत्तर
बरोबर. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळेल.